तर धार्मिक शासन असतं. मी नवीन मानतोय असं काहीच नाही. पोलीस हा जो आहे, ही घटना घडल्यानंतर, पण ती घटना घडू नये म्हणून इथे असणारं पारायण करणारे हरिभक्त पारायण जे आहे, ही ती एक जिम्मेदारी उचलतात, स्वतःहून उचलतात. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करावा अशी असलेली परिस्थिती आहे. मी अनेक वर्ष शासनाला असं म्हणतोय, आपण यांना मानधन देतो. वारकरी येते, शासन म्हणतो तुम्ही तर नास्तिक आहात. म्हटलं मी नास्तिक जरी असलो ते राहू द्या म्हटलं होतं, पण म्हटलं इथले हरिभक्त पारायण काय करतात ह्याची मला माहिती आहे. समाजामधली शांतता, समाजामधली व्यवस्था, समाजामधला असणारा नीतिमत्ता आणि मानवतेने वागण्याचं हे जे समाज व्यवस्थेमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जे करतात, त्याचं कुठेतरी आपण असताना बघितलं पाहिजे. गावातले लोक जी बिदागी देतात ते देतात, म्हटलं त्याच्याबद्दल दुमत नाही, पण शासनाने सुद्धा बिदागी द्यायला शिकलं पाहिजे. हे जर खरंच मी असं म्हणतो की धार्मिक सरकार असतं, त्यांनी हरिभक्त पारायण करणारे जे आहेत त्यांना महिन्याला 5,000 रुपये देणं काहीच नाही. महाराष्ट्रातल्या जेवढे आहेत त्यांना द्यायचं ठरवलं तर खर्च किती येईल माहितीये? 100 कोटी फक्त येईल. एका मंत्र्याचं खाणं आहे म्हटलं होतं. 100 कोटी आहे म्हटलं होतं. म्हणजे ज्या सरकारला 100 कोटी देण्याची दानत नाही, तिथे आपण नीतिमत्तेची असणाऱ्या अपेक्षा त्या ठिकाणी करणार आहोत. हे फौल असं मी त्या ठिकाणी मानतो. यांना असं वाटतं की 100 कोटी द्यायचं म्हटलं म्हणजे आपल्या खिशातले 100 कोटी गेले. आणि म्हटलं मी तिजोरीतले 100 कोटी म्हणतोय, तुमच्यातले म्हणत नाहीये. कदाचित विलासरावच्या कालावधीमधलं आमचं सरकार म्हणजे सरकारमधला सहभाग, मकराम पवार होते, त्याच्यानंतर बोडके होते, सूर्यवंशी धुळ्याचे होते, डॉक्टर भांडे होते. अजून एक 5-6 महिने आमचं जर व्यवस्थित चाललं असतं तर विलासरावकडून आम्ही हे मान्य करून घेतलं असतं. जसं ओबीसीची स्कॉलरशिप आम्ही मान्य करून घेतली होती, तशी हे सुद्धा आम्ही मान्य करून घेतलं असतं. पण दुर्दैवाने ते झालं नाही. उद्याच्या असणाऱ्या निवडणुकीच्या नंतर जी काही सरकार येईल त्या सरकारच्या गळी बसवून हा जो हरिभक्त पारायण आहे, तसं तो कीर्तन करतो, कीर्तनातूनच त्याचं असणारं उत्पादनाचं साधन आहे. मला माहिती आहे अनेक जण अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये आपलं आयुष्य घालवतात, पण व्रत जे आहे ते कधी सोडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तर शासनाने हात पुढं केला पाहिजे. शासनाला तो हात पुढं करावा हे निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये मी बघेन. एवढं सांगून आपली सगळ्यांची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.